अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणाला प्राधान्य, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना, अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत. महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपर्यंत अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या अर्थसंकल्पाचे मनापासून स्वागत केले असून त्यात शाश्वत विकास, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनाला दिलेल्या महत्त्वाचे कौतुक केले. हा सर्वसमावेशक आणि प्रगतिशील अर्थसंकल्प आहे जो केंद्र सरकारच्या पावलांना अधिक प्रभावी बनवतो, असं मत डॉक्टर गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितलं की संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे महिला शेतकरी वर्ष जाहीर केले असून त्याचा अर्थसंकल्पात समावेश करणे महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष जून 2026 पासून सुरू होत असल्याने त्याची विशेष नोंद करणे हे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे. लाडकी बहीण योजनेची वाढ आणि भरीव तरतूद याबाबत बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. मी उपसभापती या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एकल महिलांचे सर्वेक्षण आणि धोरणाची मागणी दिनांक 6 मे 2025 रोजी केली होती. आता ती ऐकली गेल्याचा आनंद आहे, असे त्या म्हणाल्या. या योजनेचा विस्तार 13 जिल्ह्यांपर्यंत झाला असल्याचेही त्यांनी नमूद केलं. शाश्वत विकास उद्दिष्टांना SDG केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पात प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 मुख्य धाग्यांखाली विविध मुद्दे घेतले गेले आहेत. शहरी विकास, वाहतूक, मालपुरवठा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सामाजिक न्याय व कल्याण, उद्योग, सेवा, पर्यटन आणि ऊर्जा शाश्वतता यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठीची तरतूद याबाबत बोलताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या, 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देणे हे कर्जमुक्तीच्या दिशेने अतिशय चांगले पाऊल आहे. हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरेल. आरोग्य क्षेत्रातील योजना, ऊसतोड कामगारांसाठी तरतुदी, कृषी संलग्न क्षेत्र आणि पायाभूत विकास यांनाही अर्थसंकल्पात स्थान मिळाले आहे. ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या बाबतीत डॉक्टर गोऱ्हे यांनी कुंभमेळ्याच्या तयारी, युनेस्कोने मान्यता दिलेल्या 12 किल्ल्यांचे संवर्धन, तुळापूर येथील संभाजी महाराज स्मारक आणि पानिपत येथील स्तंभ उभारणी यांचे कौतुक केले. रस्ते विकासाच्या बाबतीत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील रस्ते, रेल्वे सुधारणेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विकासाला गती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1000 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रीट रस्त्यांची तरतूद केली आहे. रोजगाराभिमुख धोरणांतर्गत 2030 आणि 2047 पर्यंतच्या टप्प्यावर उद्दिष्ट ठरवले आहेत. 2047 पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करताना हे टप्पे महत्त्वाचे आहेत, असंही डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितलं. उपसभापती व शिवसेना नेत्याच्या भूमिकेतून बोलताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या की हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा आहे. मी त्याचे मनापासून स्वागत करते. सिटी इंडिया न्यूज. 2026चा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये अर्थराज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल यांनी सादर केला. जनादेशाचा चांगल्या प्रकारचा मोठाच पाठिंबा महायुती सरकारला मिळालेला होता. या पार्श्वभूमीवर विकासाचा आता अश्वमेध रथ महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरवून अर्थसंकल्प खेड्यापाड्यापर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. ते काम या अर्थसंकल्पातून साध्य झालेलं आहे, असं माझं मत हा अर्थसंकल्प पाहिल्यावरती झालेलं आहे. हे वर्ष शेतकरी महिलांच्यासाठीचं वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. याच्या नामोल्लेखाबरोबरच लाडक्या बहिणींच्यासाठी भरीव तरतूद केलेलीच आहे. त्याखेरीज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा सरकारने दिलेल्या आहेत. पण तेवढंच न करता विशेष म्हणजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली आमची मागणी की एकल महिलांच्यासाठी, ज्या विमेन हेडेड हाऊसहोल्ड, ज्या कमवती स्त्री एकटीच ज्या घरामध्ये असते, अशा स्त्रिया प्रत्येक गावात किती आहेत. काही वेळेला आपत्तीमुळे किंवा अन्य दुर्घटनांमुळे, त्या परिस्थितीमुळे स्त्रियांवरती एकल जीवन कंठण्याची वेळ येते. तर त्यांचं सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी योजना करण्याचं आणि त्यांच्यासाठी धोरण करण्याची घोषणाही सरकारने केलेली आहे. त्याचं मी स्वागत करते. याखेरीज एक मला दिसतंय की शाश्वत विकास, प्रगतिशील महाराष्ट्र असे जवळजवळ 12-13 मुद्दे घेऊन सर्वसमावेशक असं प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहोचण्याची भूमिकेबरोबरच पायाभूत सुविधा भरपूर दिलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी होते, त्यांना अभिवादन केलेलं आहे. तसंच रोजगाराभिमुख, पर्यटन, वेगवेगळ्या ठिकाणचं संगणकीकरण, विमानतळांचं विस्तारीकरण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भात त्यांनी पावलं उचललेली आहेत. कर्जमाफी पूर्ण झाली नाही तरीसुद्धा चांगल्या प्रकारे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना
50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता सरकारने जाहीर केलेला आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे 12 किल्ले जे आहेत शिवकालीन त्यांच्या जतनासाठी निधी दिलेला आहे. पानिपतचं स्मारकसुद्धा उभारण्याच्याबद्दल भूमिका घेतलेली आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं मी अभिनंदन करते. त्यांचे लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांचे आभार मानते. परंतु त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी 11 वेळेला अर्थसंकल्प मांडला होता, त्यांची उणीव देखील निश्चितपणाने भासली हे मी नमूद करते.